कार मित्रमंडळी सोमसिद्ध ब्लॉग चॅनल तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर विषय असा आहे, आता मी खात होतो बोर. आता आमच्या पाठीमागच बोरचं झाड, एवढं मोठं बोरीचं झाड आहे, नुसते बोरच बोर आहे. तिला खाली आमच्या गच्चीवर आहे शिवाय. आणि इथं आमचं चालू आहे पतंग उडवायचं कामात. याला आसरीला बांधून घेतोय, मंगळसूत्र करतोय पतंगीला. पाहू शकता तुम्ही याचं तोंड आणि हा पतंग आणि याची आसरी. आणि इथं स्वामी लगी भिडलेली पण आहे, कारण सगळ्या पोरी ना आज आहे ना गच्चीवर बसणार आहे डबा पार्टी करायला. सगळ्या पूर्वी डबा दिसत असेल तर पाहून घ्या तुम्ही. डबा म्हणजे ताट. हा, ताट दिसत असतील तर. आणि ही लगी भेटली पण अजून कोणी आलं नाही, तरी पण सुरुवात पण झाली. आणि हिची चटणी नाही, तिने तिच्या हातात काय मग दही ताडका हिच्या हातात बनवलेला आहे. तर आता इथं पतंग उडवायचं काम चालू आहे. पतंगवरती गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला, उडवताना पण दाखवतो थोडं थोडं, पाहून घ्या तुम्ही. टाकते आणि मस्त पैकी पतंगवरती घातलेला आहे. मिनिटं भारत बा. माझ्या हातात पण एक पतंग आहे. कुठे गेला खाली पाडला आला वरती. हापसायचा आवाज येत असेल तुम्हाला, दिसत पण असेल थोडा. मला काय मोबाईलच्या कॅमेऱ्यात दिसा ना, पण तुम्हाला दिसत असेल तर त्याला टॅग करा. तेव्हा हापसायचा आवाज येऊ राहिला नाही, मक्कर हापसू राहिले. अय मला मारशी नाही बाबा. इथं पुरी मागं पतंग घेऊन आलेली, माझी आसरी घेऊन आलेली, मी इथं बॅग घेऊन आलेली. अभ्यास पण करणार बहुतेक. पतंग खाली यायच्या गळती ते बहुतेक. सोमभाऊचा पतंग पाकिट उंच घाला. पतंग दिसला का नाही? एक मिनिट, मला थोडंसं सावलीच द्या आम्हाला. आई दिसला का? हवा आई तो सोमभाऊचा पतंग. चला तुम्हाला मी एक चॅलेंज देतो सगळ्यांना म्हणजे नको जाऊ द्या. याचं काय कमेंट करून सांगायचं की याच्यावर चित्र कोणचं आहे कमेंट करून सांगा वरच्यावर. हा, मी झूम पण करून दाखवलं. फक्त स्टॉप करून पाहिजे, चिटिंग करायची नाही, अजिबात चिटिंग नाही करायची प्लीज. आता आपण फुल मस्त डोक्यावर आला होता पतंग. होय, विमान चाललेलं आहे तिथं गलत्या विमानापाशी. तेवढं उंच गेलेलं आहे माझा पतंग. एकदा पडणार की विमान खाली. आता हे अभ्यास करतात आहे, आपण पण पतंग खाली घातलेला. आता आपण जाऊ वायरीकडे नको जाऊ बर का सौम्या, वायरीकडे नको जाऊ दे कोणाला. चला आता आपण पण जाऊ. चल, आम्ही इथूनच थांबलो. हे काय पा घरात चढली डायरेक्ट. माझा बापा बिलकुल काय करतोय. पब्लिक चालत होता. मला काय दिसलं, म्हटलं समजा तो हे काय चाललंय नेमकं. त्याला आवाज पण नाही दिला बरं का, काय ते कुठाने करत होता. बारा आलो, उड सचिन याच्यासोबत मी चाललो. हा पाईप पोहायचा आहे. हा त्याचे बाबा गेले ना आता. तू लवकर मी. होय, कसलं झाड आहे? कशी का बरं लावलं झाड? बिजली उडली. झाड मस्त आल्या रे यांचे. आंब्याचा बागात यायचा बिबट्या आपल्या अंगावर. चल मधून पाय देता खाली पण लक्ष ठेवा. हे झाड छोटं राहिले. सर्वात मोठं झाड कोणतं आहे ते का? ते समोरचं इथं मस्त केलं रे यांनी. झाड गोल फरले. 3 वर्ष आले या झाडांना. हा, हे छोट आहे. कसं काढलंय 2-4. मला पण एक तरी बिबटा आला ना भाई साहेब, ची हालत टाईट होऊन आपली बसलेला असं ना तो. तो बाबा जाता का?
थांबाय दरदर वाढली रे एक तर समज तू तिकडे पळायचं मी इकडे पळायचं हॅलो हो आमची काका बिबट्याची एक प्रकारची कशी मस्त कुत्रे आलेले कुत्रे कुत्र्याची पावलं होती ना यो म्हणजे हा म्हणजे यो मी म्हणलो यो तर लगेच तिकडून काय यो म्हणला आलो मी हा हा मी तर दिसलेला आहे मला एकतर बिबट्या नको तुम्हाला बिबट्या 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 डायरेक्ट पांढरा शुभ्र 2 बिबटे डायरेक्ट 2 हा एक नाही 2 अय कुत्रे खाली गेले यू चल वर ये तर असणार आहे बरं का असं करते दर काय आहे काय भाऊ इथं काहीच नाही इथं काय बरं तिथं रोज रात्री बिबट्या येत असणार आहे रोज रात्री बिबट्या येत असणार सापा विहिरीत समोर मेरायला वाटतो तो त्याला दगड फेकून मारू नको त्याच्या आजूबाजूला दगड मारू नको. म्हणजे तो हल्ला तर दिसन आपल्याला नको भाऊ मला पकड फोटो घेऊन ठेव फोटो घेऊन ठेव अरे दाखवायला फोटो घेऊन ठेव चल लोटतो आता आपण आम्ही चाललेलो आहे घरी गन बिन लावून टाकले सगळे ओके आता एवढे लवकर गाडी पण चार्जिंग इलेक्ट्रिक पलीकडून चालले सचिन काका त्यांना माहिती आहे मला उभा करायचा आहे गहू त्यांच्या सोबतच जाऊ आपण कांदे सॉरी कांदे कांदे सॉरी नाही समजू सॉरी कांदे सॉरी उरा बाप चलो मंडळी विषय असा आहे आता आपण चाललेलो आहे मस्तपैकी आश्रमात तुम्ही पाहू शकता यो याला बघून घेऊन चाललो आपण म्हणजे योच आवरणार तिथलचं सगळं आणि तुम्ही इकडचा व्ह्यू पहा पब्लिक संध्याकाळचा आपल्या मस्त एकदम क्वालिटी दिसतंय सगळं पाहू शकता तुम्ही एकदम क्वालिटी दिसतंय सगळं हिरवं खाली थोडस असं केशरी केशरी झालेलं आहे वरती निळ आहे मध्ये जांभळ अरे गाडीची चावीच बंद आणि गाडीची रेस देऊ राहिला भाऊ म्हटलं गाडी पुढे जाय ना वा 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 आम्ही एक दाखवायचं तुम्हाला विसरून गेलेलो आहे कारण की थोडा विषय झालेला आहे खोलपिटिंग बरं का विषय झालेला आहे विषय खोलपिटिंगचा विषय पब्लिक तुम्ही पाहू शकता आपल्या समृद्धी महामार्गाचे हालत पाहून घ्या पूर्णीकडे चिखल 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 झालेला आहे घे थोडं पुढं दाखव बरं या बा कशी बशी गाडी काढायची त्याच्यात एक तर ही पोरगी मध्ये आमच्या सर्वांना तरी आणि त्याच्यात ही तीर असं पाणी चिखल रस्ता भयानक सीन एकदम भयानक काय विषय खोलेला हो आपला समृद्धी महामार्ग दाखवा समृद्धी महामार्ग आता जरा सुधारला पण परत चिखल आलेला आहे पाणी सॉरी थोडा अँगल चेंज झाला होता कॅमेराचा कारण मी झांजरता वाचलेलो आहे आम्ही पडता पडता वाचलेलं पडता नाही झांजाडता तर पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांना जय श्रीराम बाय गुड नाईट शुभरात्र